यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक महत्त्वपूर्ण सल्ला दिलाय। या सल्ल्याच्या माध्यमातून नेमकं त्यांना काय म्हणायचंय पाहूया। सीबीआयच्या स्थापनादिनी केंद्रीय यंत्रणांवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी ताशेरे ओढलेत। या यंत्रणांची व्याप्ती वाढल्यानं या यंत्रणांनी आर्थिक गैरव्यवहार आणि देशविरोधी कारवाया असलेल्या प्रकरणांकडे सर्वाधिक लक्ष दिलं पाहिजे, असं चंद्रचूड म्हणाले। सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्त 20व्या डी.पी. कोहली मेमोरियल व्याख्यानात ते बोलत होते। ते म्हणाले, आज देशातील प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षा आणि देशांविरुद्ध आर्थिक गुन्ह्याचा समावेश असलेल्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। सीबीआयला भ्रष्टाचार विरोधी तपास यंत्रणांच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन विविध प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करण्यास सांगितलं जातंय। सीबीआयवर आपल्या भूमिकेवरील ठाम राहण्यास मोठी जबाबदारी आहे। त्यांच्या मर्यादित व्याप्तीमुळे प्रमुख तपास यंत्रणांनी केवळ अशा प्रकरणांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे जे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे। राष्ट्राविरोधाच्या आर्थिक गुन्ह्याशी संबंधित अशा बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे। प्रत्येक प्रकरण सीबीआयकडे सोपवणं अयोग्य आहे। न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, तंत्रज्ञानामुळे गुन्ह्याचे प्रकार बदललेत। तंत्रज्ञानावर आधारित गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे बदललेल्या ट्रेंडमुळे आता यंत्रणांसमोर एक मोठं आव्हान उभं आहे।